Hello, dear students. We'll continue our unit number 6, parameters of research. Last time you have seen how to write the research report to the editor for publication. Now we will see writing review of literature, book and paper. First of all, we will see the definition. A literature review is both a summary and explanation of the complete and current state of knowledge on a limited topic as found in academic books and journal articles. So there are two kinds of literature reviews you might write at university. One that students are asked to write as a stand-alone assignment in a course, often as a part of their training in the research processes in their field, and the other that is written as a part of an introduction to or preparation for a longer work, usually a thesis or research report. The focus and perspective of your review and the kind of hypothesis or thesis argument you make will be determined by what kind of review you are writing. And one way to understand the differences between these two types is to read published literature reviews or the first chapters of these and dissertations in your own subject area. So analyze the structure of their arguments and note the way they address the issues. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या बुक किंवा रिसर्च पेपर्सच्या पहिल्या टॉपिकवर एक्सप्लेन करायचे डिटेल्समध्ये, किंवा त्याने काय काम केलं आहे, कसं काम केलं आहे, किती काम केलं आहे, त्या रायटिंगबद्दल तुमच्या काय मत आहे, काय अपेक्षा आहेत, काय असायला पाहिजे होतं, या गोष्टी पण तुम्ही त्यात ॲड करू शकता. हे तुमच्या रिपोर्ट्सच्या तुमच्या ओपिनियनमध्ये असेल. परंतु पॅरामीटर्स काय असले पाहिजेत रायटिंगचे, ते रिसर्चच्या आर्टिकलचे की कंटेंट काय असले पाहिजे, इंट्रोडक्शनमध्ये त्याची बॉडी काय असली पाहिजे, त्याचे तर कंटेंट ऑफ रिव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की इंट्रोडक्शन करताना द इंट्रोडक्शन एक्सप्लेन्स द फोकस अँड एस्टॅब्लिशेस द इम्पॉर्टन्स ऑफ द सब्जेक्ट अँड इट डिस्कसेस what kind of work has been done on the topic and identifies any controversies within the field of any recent research. त्यानंतर सेकंडमध्ये कन्क्लुजन त्यांनी त्याच्यात आपण असं कन्क्लूड करायचं, इट कन्क्लूड्स विथ द पर्पज ऑफ द थिसिस स्टेटमेंट. तुम्ही थिसिससाठी जे स्टेटमेंट केलेलं आहे की हे असं असं वर्क आहे, असं असं व्हायला पाहिजे, असं असं त्याच्या आउटपुट असू शकते, तर ते तुम्ही क्लिअरली इंट्रोड्यूस करून द्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही दिलेल्या काही रेफरन्सेसच्या फाइंडिंग्स काय आहेत, त्या फाइंडिंग्सचं आउटपुट काय आहे, तुमच्या आउटपुट आणि त्यांचं आउटपुट कसं कोरिलेट होऊ शकते, हे इंट्रोडक्शनमध्ये देता आलं पाहिजे. देन बॉडी ऑफन डिवायडेड बाय हेडिंग्स और सब हेडिंग्स अँड द बॉडी समरायझेस द इव्हॅल्युएट्स द करंट स्टेट ऑफ नॉलेज इन द फील्ड. तुमच्या फील्डमधलं करंट नॉलेज काय आहे, करंट स्टँडिंग काय आहेत, आणि तुम्ही काय आपल्या वर्कमध्ये काय स्टँड घेतलेला आहे आणि तो त्याच्याशी किती समर्पकपणे रिलेटेड आहे ते त्याच्यात मांडता आलं पाहिजे. कन्क्लुजनमध्ये इट समरायझेस ऑल द एव्हिडन्सेस. तुम्ही केलेल्या कामाचे सगळे पुरावे द्यायचे आहेत, तुम्ही केलेलं काम किती सिग्निफिकंट आहे ते तुम्हाला आउटपुट देता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही कामात केलेल्या कामाचे काही महत्त्वाचे रिसर्च आस्पेक्ट्स हायलाईट करता आले पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये असलेले प्रोज आणि कॉन्स, गॅप्स आणि फुलफिलमेंट रिक्वायरमेंट्स या सुद्धा तुम्ही डिस्कस केल्या पाहिजे. कारण आतापर्यंत केलेल्या कामाचं आणि तुम्ही केलेल्या कामाचं कुठे ना कुठे काही ना काही रिव्ह्यू किंवा उणीव असते, ती कशी भरून काढता येईल ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर लिटरेचर रिव्ह्यूसाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, काही पॉईंट्स आहेत, आपण बघूया वन बाय वन. नंबर 1, फाइंड अ वर्किंग टॉपिक. तुम्ही केलेल्या कामाच्या तुम्ही स्पेसिफिक एरियामधलं जे टॉपिक घेतलं आहे त्यातला सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट, देन ग्राउंड स्टडी, then your references, your brainstorm and what you are thinking about, त्याच्यात आलं पाहिजे. दुसरं, रिव्ह्यू द लिटरेचर. यूजिंग कीवर्ड्स, सर्च अ कम्प्युटर database. It is best to use at least 2 databases relevant to your disciplines. Remember that references list of recent articles and reviews can be lead to valuable papers. म्हणजे ताजे रेफरन्सेस घेतले
तर ते जास्त महत्त्वाचे ठरतात. मेक सर्टन दॅट you also include any studies contrary to your point of view. Then focus your topic narrowly and select papers accordingly. मग कसे करायचे? मग पहिलं what interest you, what interest to others, what time span of research will you consider, and choose an area of research that is due for the review. ह्या गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या तर तुम्ही सिलेक्शन प्रॉपर केलेलं आहे असं ठरता येईल. रीड द सिलेक्टेड आर्टिकल थोरोली अँड इव्हॅल्युएट देम. आर्टिकलला पूर्णपणे वाचायचं आणि मग त्याला इव्हॅल्युएट करायचं. व्हॉट ॲझम्पशन्स डू मोस्ट or some researchers seems to be making. Then what are the methodology, what are the evaluation and finding of your work. Then note experts in the field, note conflicts theories and methodologies, watch for popularity of the theories. या गोष्टी सगळ्या कन्सिडर केल्या तर तुम्हाला तुमच्या पेपरची इव्हॅल्युएशन आणि रीडिंग प्रॉपर करता येऊ शकते. Then organize the selected paper by looking for pattern and by developing subtopics. Finding that are common किंवा contested, 2 or 3 important trends in the research. The most influential theories. या गोष्टी कन्सिडर झाल्या पाहिजे. 6 मध्ये डेव्हलप अ वर्किंग thesis. Write 1 or 2 sentences statement summarizing the conclusion you have reached about the major trends and developments you see in the research that has been done on your subject. 7वी गोष्ट आहे ऑर्गनाइज युअर ओन पेपर बेस्ड ऑन द फाइंडिंग्स फ्रॉम स्टेप 4 to 5. म्हणजे आपण आपले जे फाइंडिंग्स आहेत त्याला ऑर्गनाइज करून व्यवस्थित मांडायचे. कसं म्हणजे डेव्हलप हेडिंग्स, देन ऑर सब हेडिंग्स. देन इफ युअर लिटरेचर रिव्ह्यू इज एक्सटेन्सिव्ह, फाइंड अ लार्ज टेबल सरफेस and on it place post-it notes or filling cards to organize all your findings into categories. Means if you will make cards, it will be easy to fill up serially your all the database. Then move them around it. Move them around if you decide that they fit better under different headings, or you need to establish new topic headings. So it will help you for proper arranging, proper setting of your work. Then write the body of the paper. Now this is the main content of your work. Follow the plan you have developed above, making certain that each section links logically to the one before and after, and that you have divided your sections by themes or subtopics, not by reporting the work of individual theorists or researchers. Then next topic is look at what you have written. Focus on analysis, not descriptions. म्हणजे तुम्ही काय लिहिलं आहे त्याच्याकडे तुमचं आता लक्ष असलं पाहिजे आणि तुम्ही काय ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यावर फोकस जास्त करायचा. डिस्क्रिप्शनवर करायचं नाही. जास्त डिस्क्रिप्टिव्ह माहिती द्यायची नाही. फक्त महत्त्वाच्या काम आणि केलेल्या ॲनालिसिसवरच फोकस करायचा. हाऊ you see just. Look at the topic sentences of each paragraph. If you were to read only these sentences, you find that your paper presented a clear position, logically developed from beginnings to end. If, for example, you find that each paragraph begins with a researcher's name, it might indicate that instead of evaluating and comparing the research literature from an analytical point of view, you have simply described what research has been done. And this is one of the most common problem with students literature review. म्हणजे टॉपिक जे तुम्ही तयार केलेले आहेत त्याच्या प्रत्येक पॅराग्राफवर लक्ष ठेवायचं, त्याच्या सेंटेन्सवर लक्ष ठेवायचं, त्याच्यात लिहिलेली माहिती लॉजिकली आहे की नाही, ती प्रॉपर डेव्हलप्ड आहे की नाही, अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. त्यानंतर एखाद्या पॅराग्राफमध्ये सुरुवातीला जे रिसर्चरचं नाव असेल आणि तो जर काही वेगळं काही दर्शवत असेल आणि त्याने जे काही इव्हॅल्युएट केलेलं आहे किंवा कम्पेअर केले ते न दर्शवता दुसरी माहिती देत असेल तर ते येता कामा नये. ते सुरक्षितरित्या त्याने का केलं आहे ते कसं
कम्पेअर केलेले आपण का कोरिलेट केले ते व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. या गोष्टी त्याच्यात कन्सिडर केल्या गेल्या. इथं आपण आजचं छोटंसं डिस्कशन स्टॉप करूया.